पाकिस्तानातील एअर स्ट्राईक नंतर आज दिल्लीत सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन. काँग्रेसकडून राहुल गांधी उपस्थित राहण्याची शक्यता, तर ठाकरेंच्या सेनेकडून संजय राऊत आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे हजर राहणार. पाकिस्तानातील लाहोर शहर स्फोटाच्या घटनेनं हादरलं. लाहोरमध्ये एका पाठोपाठ एक 3 स्फोटानंतर लाहोरमधून सर्व विमानांचं उड्डाण रद्द. बलूच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात पाकिस्तानचे 12 सैनिक ठार. बलुचिस्तानच्या बोलना दरा भागात आयईडी स्फोट. हल्ल्याची जबाबदारी बलूच लिबरेशन आर्मीनं स्वीकारली. भारताने केलेल्या हवाई हल्ल्यातील मृतांच्या संख्येत वाढ. पाकिस्तानमधील मृतांची संख्या 31 वर तर 46 जण जखमी झाल्याची माहिती पाकिस्तान लष्कराच्या प्रवक्त्यांनी. भारताच्या एअर स्ट्राईकवरून पाकचा माजी पंतप्रधान इम्रान खान बरळला. पाकिस्तानकडे भारताच्या कोणत्याही हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देण्याची क्षमता, इम्रान खानची दर्पण. सलग 14व्या दिवशी पाकिस्तानकडून शस्त्रसंधींचं उल्लंघन. कुपवाडा, बारामुल्ला, उरी आणि अखनूरमध्ये गोळीबार. पाकच्या गोळीबाराला भारतीय जवानांचं त्वरित आणि तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर. भारत आणि पाकिस्तानने आता एकमेकांशी चर्चा करायला हवी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं आवाहन. दोन्ही देशांनी आता थांबावं, ट्रम्प यांचं आवाहन. भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानची घाबरगुंडी. इस्लामाबादमधील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. घरातील लाईट बंद करत घरातच राहण्याच्या सूचना. मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा आज निकाल. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरसह अन्य आरोपींच्या भवितव्याचा होणार फैसला. 300हून अधिक जणांचा नोंदवला होता जबाब. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मुंबई भाजपचा ऍक्शन प्लॅन. मंडल कार्यक्षेत्रात बदल करण्याचा निर्णय. मुंबईत आता 36 ऐवजी 108 मंडल अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार. राज्यावर 3 ते 4 दिवस अवकाळी पावसाचं सावट. मुंबई, ठाणेसह कोकण, विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा इशारा. मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज.